नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई माणिक 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीतील अध्याय 5 कर्मसन्यास योग, भगवद्गीता प्रमुख विषय कर्मसन्यास योगामध्ये प्रथम आपण प्रत्येक श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुन काय म्हणतात ते पाहणार आहोत। प्रत्येक श्लोकामध्ये कशाचं वर्णन केले ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर अध्यायातील मराठीतील अध्याय मी तुम्हाला सांगणार आहे, वाचून दाखवणार आहे। चला तर बघूया। अध्याय 5 कर्मसन्यास योग, भगवद्गीता प्रमुख विषय। श्लोक 1 ते 6 मध्ये सांख्ययोग व निष्काम कर्मयोग याचा निर्णय। श्लोक नंबर 10 7 ते 12 सांख्ययोगाचे आणि निष्काम कर्मयोगाचे लक्षण व त्यांचा महिमा। श्लोक नंबर 13 ते 26 ज्ञानयोगाचा विषय। श्लोक नंबर 27 ते 29 भक्तियुक्त ध्यानयोगाचे प्रतिपादन। संपूर्ण श्लोकातील विषय पाहणार आहोत। श्लोक नंबर 1 संन्यास व निष्काम कर्मयोग यामध्ये श्रेष्ठ कोण हा अर्जुनाचा प्रश्न। श्लोक नंबर 2 मध्ये संन्यासापेक्षा निष्काम कर्मयोगाच्या श्रेष्ठतेचे वर्णन। श्लोक नंबर 3 निष्काम कर्मयोगाची प्रशंसा। श्लोक नंबर 4 5 सांख्य योग व कर्मयोग फलप्राप्तीच्या दृष्टीने समान। श्लोक नंबर 6 निष्काम कर्मयोगापेक्षा सांख्ययोगाच्या साधनाची कठीणता। श्लोक नंबर 7 निष्काम कर्मयोगी कर्म करूनही लिप्त होत नाही। श्लोक नंबर 8 9 सांख्ययोगाचे लक्षण। श्लोक नंबर 10 भगवंतासाठी कर्म करून निर्लेप कसे राहता येईल याबद्दल पद्मपत्राचा दृष्टांत। श्लोक नंबर 11 आत्मशुद्धी करता योगी कर्माचरण करतात। श्लोक नंबर 12 कर्मफल त्यागाने शांती व कामनेने बंधन। श्लोक नंबर 13 सांख्ययोगाच्या स्थितीचे वर्णन। श्लोक नंबर 14 भगवंताच्या ठाई कर्तेपणा नसल्याचे वर्णन। श्लोक नंबर 15 परमात्मा कोणाचेही पाप पुण्य ग्रहण करीत नसल्याचे कथन। श्लोक नंबर 16 सूर्याच्या दृष्टांताने ज्ञानाचा महिमा। श्लोक नंबर 17 परमात्म्याची तद्रूप झालेल्या महात्म्यांना परमगतीची प्राप्ती होते। श्लोक नंबर 18 19 ज्ञानी पुरुषांचा समत्वभाव व त्यांचा महिमा। श्लोक नंबर 20 21 ब्राह्मज्ञानाचे लक्षण आणि त्याला अक्षय सुखाची प्राप्ती। श्लोक नंबर 22 विषय भोगाची निंदा। श्लोक नंबर 23 काम क्रोधांना जिंकणाऱ्या योग्यांची प्रशंसा। श्लोक नंबर 24 26 ज्ञानी महात्म्यांचे लक्षण व त्यांना निर्वाण ब्रह्माची प्राप्ती। श्लोक नंबर 27 28 फलासहित ध्यानयोगाचे संक्षिप्त वर्णन। श्लोक नंबर 29 परमेश्वराला त्यांच्या प्रभावासहित जाणल्याने परम शांती प्राप्त होते। आता आपण हा पहिल्या श्लोकापासून मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे 5वा अध्याय ते पाहणार आहोत, ऐकणार आहोत। श्लोक नंबर 1 पासून सांगितले। अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा, तू एकदा कर्मत्यागाचा उपदेश करतोस व एकदा कर्मयोगाचा उपदेश करतोस, या दोन्हीपैकी एकचे निश्चित कल्याणप्रद असेल ते मला सांग। जो मार्ग परिणामी गोड आहे, अचूकपणे फळापर्यंत येतो आणि आचरण करण्यास सहज सरळ असा आहे, तो मला सांग। श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्हीही मोक्षप्राप्ती करून देणारे आहेत। सर्वांना कर्मयोगच सोपा आहे। पाण्यातून तरून जाण्यास ज्याप्रमाणे नाव हे सोपे साधन, त्याप्रमाणे कर्मयोग हे सोपे साधन आहे। जो नाहीसे झालेल्या विषयाची आठवण करत नाही, विषय प्राप्त झाले तरी त्याची इच्छा करत नाही, जो पर्वताप्रमाणे विचाराने स्थिर असतो, ज्याचे अंतःकरणातून मी आणि माझे हा स्वार्थ नाहीसा झालेला असतो, तो खरा संन्यासी होय। ज्याचे मन पूर्ण शुद्ध झालेले असते, तो मोक्ष सुखाला प्राप्त होतो। अशा शुद्ध मनाच्या माणसाला घरदार वगैरे काही सोडावे लागत नाही। मनातील दोष नाहीसा झाला की प्रपंच हा परमार्थ रूप बनून जातो। मनातील सर्व प्रकारच्या भ्रमाच्या कल्पना नाहीशा झाल्या की मोक्षरूप आनंद शिल्लक राहतो। कर्मसन्यास आणि कर्मयोग हे भिन्न प्रकारचे फल देणारे आहेत असे अज्ञानी लोक बोलतात, पण शास्त्री पंडित तसे बोलत नाहीत। प्रत्येक दिव्याचा प्रकाश सारखाच असतो, त्याप्रमाणे दोन्ही योग मोक्ष प्राप्त करून देतात। कर्मसन्यासाला जे फल प्राप्त होते ते फल कर्मयोगाला ज्ञानाने प्राप्त होते। दोघांची सहजच एकरूपता आहे। आकाश आणि पोकळी यांच्यात जसा भेद नाही त्याप्रमाणे योग व संन्यास यात भेद नाही।
यांची जाणीव ज्याला होते त्याला साधनेशिवाय आनंद प्राप्त होतो. जो कर्मयोगाच्या मार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो त्याला ब्रह्मसुख प्राप्त होते. परंतु चित्तशुद्धी न होता जो कर्मयोग टाकून संन्यास घेण्याचा प्रयत्न करतो त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती होत नाही, पण ते केवळ अज्ञान आहे. ज्यावेळी हे अज्ञान नष्ट होते त्यावेळी सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतात. ईश्वराचे अकर्तृत्व पटते. ईश्वर हा व जीवाचा अभेद हा तर पूर्वीपासून स्वभावतः आहेच. त्यामुळे ज्ञानाला अकर्ता असलेला जो ईश्वर तोच मी आहे असा अभेद साक्षात्कार होतो. अशा प्रकारचा विवेक उदयाला आला की विश्वात कोणत्याच प्रकारचा भेद दिसत नाही. ज्यांची बुद्धी भगवंताशी एकरूप झाली आहे, मन तदाकार झाले आहे, त्या भगवंताशी जे निरंतर एकरूप होऊन राहिले आहेत त्यांना मोक्ष प्राप्त होतो. सूर्य ज्याप्रमाणे अंधकाराचे स्वरूप स्वप्नातही पाहत नाही, अमृत ज्याप्रमाणे मरणाची कथा ऐकत नाही, चंद्राला ज्याप्रमाणे उष्णता कळत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी भूतांचे ठिकाणी भेद जाणत नाहीत. आत्मज्ञानी पंडित सर्वावर समान प्रेम करतात. हे चिल्लर आहे, हा हत्य आहे, तसा लहान मोठेपणाचा भाव त्यांच्या हृदयात नसतो. हा सामान्य आहे, हा ब्राह्मण आहे असा श्रेष्ठ निष्ठ भाव मनात नसतो. हा जवळ आहे, दूर आहे असा देशभेदाचा भावही मनात नसतो. हा आपला, हा परका असा आपपर भावी नसतो. ही गाय आहे, हा कुत्रा आहे असा पवित्र अपवित्र भावी त्याच्या ठिकाणी नसतो. हृदयातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला की कोणत्याही प्रकारचा भेद दिसत नाही. ज्याचे मनात पूर्ण समता आहे तो संसार जिंकतो. ब्रह्म हे भेद दोषरहित आणि सर्व भूतात सम आहे, म्हणून ज्ञानी ब्रह्माचे ठिकाणी सम असतात. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या स्पर्शाने पाणीच लाटांच्या रूपाने पाण्यावर लोळत असते, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या स्पर्शाने पाणीच लाटांच्या रूपाने पाण्यावर लोळत असते, परंतु सामान्य लोक लाटा पाण्यापेक्षा वेगळे आहेत असे म्हणतात, त्याप्रमाणे सामान्य लोक आत्मज्ञानी पुरुषाला वेगळे पाहतात. समदृष्टीने जगणारा पुरुष ब्रह्मरूपच असतो. मृगजळाचे पुराणे मोठा पर्वत जसा वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगले वाईट प्राप्त झाले असता जो हर्ष विषाद याने विकारी होत नाही तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय. तो खरोखर ब्रह्मरूप झालेला असतो. कमलपत्राच्या तटात जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो तो चकोरपक्षी वाळूंचे खडे चाटत बसेल काय? त्याप्रमाणे ज्याला आत्मानंद प्राप्त झाला आहे तो सामान्य विषयाकडे धावेल काय? ज्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही तेच या विषयात रंगून जातात, विषयातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. भुकेलेला दारिद्र्य माणूस जसा कोंडा खातो किंवा ताणलेली व्याकुळ हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाच्या मागे पाणी म्हणून धावतात, त्याप्रमाणे अज्ञानी लोक विषयाचे मागे धावतात. विजेच्या चमकण्याने ज्याप्रमाणे जगात सर्वत्र उजेड पडत नाही, त्याप्रमाणे विषयाचे सेवनाने आनंद प्राप्त होत नाही. विषयाने सुख मिळाले असते तर आत्मज्ञानाची प्राप्ती करण्याची गरज राहिली नसती. विषय भोगात सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखच आहे. अर्जुना, सूक्ष्म दृष्टीने विचार करून पाहिले असता विषयाचा परिणामही वाईट आहे. यासाठी तू विषयाच्या मागे धावू नकोस. जो शरीराचा नाश होण्यापूर्वी काम व क्रोध यांना जिंकतो तो या लोकी योग्य आहे व तोच सुखी आहे. त्याच्या अंतरात ब्रह्मसुख शिल्लक असते. प्रपंच व परमार्थातील अहंकार संपला की ब्रह्मानंद शिल्लक राहतो. आकाशात वायू जसा एकरूप होऊन जातो त्याप्रमाणे योगी भगवंताशी एकरूप होऊन जातो. त्याच्या जीवनात अखंड शांती निर्माण होते. ते ब्रह्मनिष्ठ आनंदाचे तंतोतंत आहे. सुखाचे अंकुर आहेत किंवा त्याच्या रूपाने ब्रह्मज्ञानाने जणू क्रीडा केली आहे. ते विचाराचे गाव आहेत. ते सत्वगुणाला सात्विकपणा आहेत. ते चैतन्याच्या शरीराचे डौलदार ठेवण आहेत. शुद्ध अशा आत्मप्रकाशाने जो हे विश्व आपले स्वरूप आहे असे पाहतो तो देहाने देखील परब्रह्म आहे. ज्यांनी काम क्रोधांना जिंकून भगवंताशी ऐक्य साधले आहे ते देह असताना जीवनमुक्त आणि देह नसताना विदेहमुक्त असतात. बाहेरच्या विषयाचे चिंतन न करता नेत्राची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण व अपान वायूंना सम करून ज्याने इंद्रिय व मन व बुद्धी यांना वश केले आहे, ज्याच्या हृदयातील इच्छा भय व क्रोध संपलेला आहे तो सदा मुक्त आहे. मनोरूपी पटावर देहाचे ठिकाणी मी व माझे हे ब्रह्मचित्र उमटत नाही. जसे तळे आटले की त्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याप्रमाणे मनाचा अहंकारा जाऊन ते मन प्रेमरूप बनले की माणूस देह असतानाच ब्रह्मरूप होऊन जातो. यज्ञ व तप यांचा भोगता, सर्व लोकांचा महेश्वर, सर्व भूताचा मित्र अशा मला जाणून तो मुनी मोक्षरूप परमशांतीला प्राप्त होतो.
पुंडलिका वृत्तश्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की, गोपाळकृष्ण महाराज की, सांबशिवराम महादेव कैलासपती। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय। ओम साईनाथाय नमः। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। तर श्रोते हो, श्लोक ओवी नंबर 151 ते 180 पर्यंत आपण या अध्यायामध्ये पाहिलेले आहे, 5व्या अध्यायामध्ये। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो। धन्यवाद।